या व्हिडिओमध्ये आपण एक बारीक आणि पातळ अशी धातूची सुई घेऊ आणि तिच्या एका टोकाला कागद चिटकवू। आता आपण एक छोटूसा कायम चुंबक घेऊ आणि याचा उत्तर ध्रुव खालच्या दिशेने असेल अशा प्रकारे याला ठेवू। आता या सुईला त्या चुंबकाने घासू। पहा, हे चुंबक आपण कागदाच्या तुकड्यापासून सुईच्या टोकापर्यंत अशा दिशेने घासतोय। आता असं केल्याने काय होतं माहिती आहे? ही सुई स्वतःच चुंबक बनते। पहा हां, ही सुई आपण एका छोटूशा थर्मोकोलच्या तुकड्यात टोचू आणि पाण्यामध्ये तरंगेल अशी सोडून देऊ। आता जेव्हा ही सुई पाण्यात तरंगत असते तेव्हा ती होका यंत्रातल्या सुईसारखी वागते, कारण त्यातली सुईसुद्धा मुक्तपणे फिरणारा चुंबकच असते। पहा, आपल्याला दिशा सहज समजाव्या म्हणून या कोपऱ्यात आपण एक होका यंत्रसुद्धा ठेवलंय। मग ही पाण्यातली सुई मुक्तपणे फिरते आणि उत्तर दक्षिण दिशेला स्वतःला संरेखित करते, अगदी या होका यंत्रातल्या सुईप्रमाणेच। बरं, मग या सुईचा उत्तर ध्रुव कुठला आहे? बरोबर, ज्या बाजूला उत्तर दिशा आहे तो त्या सुईचा उत्तर ध्रुव आहे। बरं, आता तुम्हाला आठवत असेल तर आपण कायम चुंबकाच्या उत्तर ध्रुवाने कागदाच्या दिशेपासून दूर अशा प्रकारे त्या सुईला घासलं होतं। मग इथे आपल्याला काय लक्षात येतं की ज्या बाजूला तो कागदाचा तुकडा आहे तो या सुईचा उत्तर ध्रुव बनलाय आणि सुईच्या दुसऱ्या टोकाला दक्षिण ध्रुव आहे। आणि आपण या सुईला आता धक्का जरी दिला आणि तिला हलवून टाकलं तरी ती परत उत्तर दक्षिण दिशेला संरेखित होते। पहा, मस्त आहे ना? बरं, आता एक काम करू, यावेळेस वेगळं काहीतरी करू। मागच्या वेळी आपण कागदाच्या तुकड्याच्या दूर असं घासलं होतं। आता आपण कागदाच्या तुकड्याकडे असा तो चुंबक घासूया। पाहूया काय होतंय ते। तुम्हाला काय वाटतं, उत्तर ध्रुव कोणत्या बाजूला बनेल? तुम्हाला जर असं वाटत असेल की ज्या टोकापासून आपण घासायला सुरुवात करतोय तिथे उत्तर ध्रुव बनेल, तर तुम्हाला बरोबर वाटतंय। हे पहा, इथे आहे उत्तर ध्रुव। ठीक आहे, मग आता या सुईला आपण परत पाण्यात सोडू, बघूया काय होतंय ते। आपला अंदाज जर बरोबर असेल तर कागदापासून दूर असलेलं हे सुईचं टोक हे उत्तर दिशा दाखवेल। पहा पहा पहा, अरे हो, जमलं की। म्हणून मग आपण असं म्हणू शकतो की चुंबकत्व असलेली सुई नेहमी उत्तर दक्षिण दिशेला स्वतःला संरेखित करते आणि ज्या बाजूने आपण घासायला सुरुवात करतो तो त्या सुईचा उत्तर ध्रुव असतो।